एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण राज्यामध्ये होणारी जलसंपदा विभाग भरतीच्या अनुषंगाने सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण विषय अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मुद्रा आढळते? काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मुद्रा आढळते? तर पीठ या प्रकारची मुद्रा काश्मीर खोऱ्यात आढळते. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा असा आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कोणत्या जिल्ह्यात आहेत? अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी असा आहे, 3 नंबरचा, फियोर्ड हे फियोर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? फियोर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? ते हिमनदीमुळे निर्माण होते. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 4 नंबरचा असा आहे, उभा दांडा हे पुळूण कोणत्या जिल्ह्यात आहे? उभा दांडा हे पुळूण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, महाराष्ट्र राज्य भारताच्या टिंबटिंब भागात आहे. महाराष्ट्र राज्य भारताच्या टिंबटिंब भागात आहे तर पश्चिम भागात आहे. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6 नंबरचा असा आहे, प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? तर पूर्व महाराष्ट्र या ठिकाणी प्राणहिता नदीचे खोरे पसरलेले आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणते घटक सोलार सेलमध्ये वापरले जाते? खालीलपैकी कोणते घटक सोलार सेलमध्ये वापरले जाते? सिलिकॉन हे घटक सोलार सेलमध्ये वापरले जातात. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रात पहिली अणुभट्टी कोण्या नावाने ओळखली जाते? तर अप्सरा या नावाने ओळखली जाते. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, माथेरान हे वस्तीचे उदाहरण आहे. माथेरान हे डोंगरमाथा या वस्तीचे उदाहरण आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर भ्रंशमूलक उद्रेक यामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर धुळे या जिल्ह्यामध्ये आढळतात. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? तर सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू झाली. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द नग असा होईल. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचर दरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? तर तापी ही नदी खचदरीतून वाहते. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, मुले घरी गेली हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्यप्रचारातील आहे? मुले घरी गेली हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्यप्रचारातील आहे? तर स्वार्थी या वाक्यप्रचारातील हे वाक्य आहे, मुले घरी गेली. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, उंबराचे फूल या शब्द प्रयोगाचा अर्थ काय? उंबराचे फूल या शब्द प्रयोगाचा अर्थ काय? अतिशय दुर्मिळ असा होईल. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, काय सुंदर देखावा आहे हा? काय सुंदर देखावा आहे हा वरील वाक्यातील नाम ओळखा. तर देखावा हे नाम होईल. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, मानवामध्ये
बीजांड व शुक्र जंतूचा संयोग कोठे होतो? मानवामध्ये बीजांड व शुक्र जंतूचा संयोग कोठे होतो? फेलोपियन ट्यूब यामध्ये होतो. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, जागतिक मूकबधीर दिन कधी साजरा केला जातो? जागतिक मूकबधीर दिन कधी साजरा केला जातो? तर 26 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, खालीलपैकी आत्मीय सभा कोणी स्थापन केली? खालीलपैकी आत्मीय सभा कोणी स्थापन केली? राजाराम मोहन राय यांनी स्थापन केली. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, खालीलपैकी मूळ शंकर हे कोणाचे मूळ नाव होते? खालीलपैकी मूळ शंकर हे कोणाचे मूळ नाव होते? तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे हे मूळ नाव होते. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? आत्मीय सभा ही कोलकाता या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक ही सन 1951 ते 52 या साली झाली. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी उत्तर प्रदेश हे राज्य ओळखले जाते. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 26 नंबरचा असा आहे, साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेतून होतो? साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेतून होतो? अरवली या पर्वत रांगेतून होतो. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, नागालँडचा राज्यत्व दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 30 नोव्हेंबरला साजरा केला जातो. 1 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक टिंबटिंब 28वा, टिंबटिंब हे सुभाष ब्रिगेडचे कमांडर होते. तर शहानवाज खान हे सुभाष ब्रिगेडचे कमांडर होते. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, जागतिक रेबीज दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रेबीज दिन हा 28 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? तर विदर्भ या विभागात येते. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जलसंपदा विभाग भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण करंट अफेअर, मराठी जी व सामान्य ज्ञानविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपणास नक्कीच बघावयास मिळतील. IMP क्वेश्चन आणि करंट अफेअर व खूपच महत्त्वाचे प्रश्न आपण या यूट्यूब चॅनलमधून नक्कीच आपणास या यूट्यूब चॅनलमधल्या प्रश्नाचा आपणास एक्झामला नक्कीच फायदा होईल. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.